विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरून जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी प्रतीक्षा सुरदुसे सर्व दर्शकांचे SVC न्यूजमध्ये स्वागत करते। मंडळी, नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। विविध दुर्गा मंडळातर्फे अष्टभुजा स्वरूपात दुर्गा मातेची स्थापना करून तिची 9 दिवस आराधना व उपासना केली जाते। विविध मंडळातर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम सुद्धा राबविले जातात। आज आपण वरुड शहरातील एका ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाबद्दल चर्चा करणार आहोत। पुरातन सती माता देवी मंदिर या मंदिराचा इतिहास, परंपरा, समाजातील महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे या मंदिराचे विश्वस्त श्री मनोहरजी यावले। आज आपण आलेलो आहे वरुड शहरातील सुप्रसिद्ध सती माते मंदिरमध्ये। या मंदिराची बांधकाम खूप वर्षापासून चालू आहे, तरी आज आपण या मंदिराची ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याकरिता आपल्यासोबत आहे मनोहरजी यावले आणि त्यांच्याच सोबत आहे भूषणजी काळे। आपण यांच्याकडून या मंदिराविषयी ऐतिहासिक माहिती जाणून घेऊया, तर आपण यांच्याशी बोलूया। नमस्कार सर, या पुरातन मंदिराची उगम कधी झाला? मी दुर्गा माता मंदिरचा अध्यक्ष मनोहर यावले। उगम म्हणजे असं आहे की आता आपलं इथे फार प्राचीन काळी, म्हणजे आपण आता 500 वर्ष आले की 1000 वर्ष आले का आपण सांगू शकत नाही, पण फार प्राचीन काळी इथे सती जाण्याची पद्धत होती आपल्या भागामध्ये इकडे। तर इथं फार असा दंगल होता आणि गाव जे आहे हे गाव इथे नव्हतं, हे गाव पलीकडे होतं, म्हणजे इथून समजा 1 किलोमीटर बाहेर। इथं पूर्ण दंगल शेती वगैरे राहत होती आणि इथं स्मशानभूमी होती पहिले, आणि त्या काळामध्ये इथं सती जाण्याची पद्धत होती। सती जाण्याची पद्धत होती तर त्यामुळे इथं आमच्या चौधरी की असं कोणतरी बाई इथे गणोरकर बाई, त्यांच्या घराण्यातली बाई इथं सती गेली होती। तेव्हापासून इथं सती माता मंदिर म्हणून, म्हणजे सती चौक हे नाव पण पडलं आहे, आणि त्या काळापासूनच इथे सती चौक असं नाव व्याख्यात झालेलं आहे। या मंदिरामध्ये सामाजिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे? त्याच्यानंतर काय झालं, कालांतरानं नंतर इथं काही असं मंडळ तयार झाले, त्यांनी इथे पहिल्यांदा लक्ष्मीची मूर्ती वगैरे बसून 35-40 वर्ष अगोदरची गोष्ट, तिथं पहिल्यांदा लक्ष्मी बसत होती, आणि लक्ष्मी बसल्यानंतर काही गणपती वगैरे बसले इथं एक छोटासा ओटा तयार होता, आणि कालांतरानं मग काही दिवसानं ते बंद झालं, आणि आपल्या वरुड शहरामध्ये फार म्हणजे दुर्गा उत्सव फार मोठ्या प्रमाणात होत होता। आणि इथे कसं आहे, एकही मंदिर आपल्या इथं दुर्गा मंदिर म्हणून नव्हतं, तर लोक काय करायचे, 10 दिवस आपल्या मंडळामध्ये देवी बसवायचे आणि तो उत्सव पार करायचे। पण एक लोकांना असं वाटायचं काय, आपण 10 दिवस उत्सव करतो आणि 10व्या दिवशी आपण मूर्ती शिरवतो ना, वेस्टेज पैसे जाते। मग आम्हाला अशी कल्पना सुचली की आपल्या वरुड तहसीलमध्ये पण वरुडमध्ये पण मंदिर नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की आपण एक मंदिर बांधावं म्हणून आम्हाला एक कल्पना सुचली अशी। आम्ही पहिल्यांदा इथं देवी बसवून राहिलो होतो, 5-6 वर्ष आम्ही पण देवी बसवली, पण लोकांचं म्हणणं होतं की आपल्या वरुडमध्ये एक मंदिर नाही आहे, काही नाही, आपण देवी बसवतो, 10 दिवस उत्सव करतो आणि पुन्हा करून टाकतो, आपण खर्च करतो, व्यर्थ खर्च जातो तो। मग आम्ही सगळे आमच्या मंडळवाले लोक सगळ्यांना विचार केला की आपण एक मंदिर स्थापन करायचं आणि तिथे आपले नेहमीकरिता देवीची स्थापना करायची। मग आम्ही दुसऱ्या वर्षी असंच आम्ही बाकी लोकांना कल्पना दिली, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली, आणि आम्ही इथे मंदिर वगैरे बांधलं आणि नंतर इथं देवीची स्थापना वगैरे केली। तेव्हापासून आमचा हा कार्यक्रम आता जवळपास 30-35 वर्षापासून हा कार्यक्रम इथे चालू आहे। आणि दररोज 10 म्हणजे नवरात्रामध्ये भरगच्च कार्यक्रम असतात। सकाळी आम्ही 6 वाजता आमची दिंडी निघते, आम्ही पूर्ण सती चौकात आमच्या मंदिरमधून तर पूर्ण गावाला चक्कर मारून भवानी माता मंदिर आहे इथे राजूर नाक्यावर, तिथे जात असतो। तिथून पुन्हा आमची आपली दिंडी पुन्हा आपल्या मंदिरामध्ये वापस येत असते। त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम असते, दुपारचे पण भजन वगैरे कार्यक्रम असते, असे भरगच्च कार्यक्रम आमचे सगळे चालू आहे। आणि 10व्याची महाप्रसाद असते इथं, 20-25 हजार लोक पूर्ण वरुड तहसीलमधले लोक येतात आणि मोठा महाप्रसादचा कार्यक्रम इथं होत असतो। धन्यवाद सर। मंदिरामध्ये कुठून कुठून भाविक भक्त दर्शनाकरिता येतात? इथे वरुड तालुकाच नाही तर बाजूचं MP म्हणजे आता मुलताई झालं, पांढुर्णा झालं,
बाजूला काटल झालं. आणि ते कसं आहे, आता हे काही लोकांचं याचं म्हणणं आहे की नवसाला पावणारी देवी आहे ही. त्याच्यामुळं काही लोक नवस पण करतात. कोणी म्हणतं आमचं लग्न जुळलं नाही, आमचा जर आम्ही इथं नवस केला तर आमचं लग्न जुळतात, कोणी काही असे लोकांच्या भावना आहे. त्याच्यामुळं दुरून दुरून लोक येतात आणि 10 दिवस खूप बाहेरच्या लोकांची गर्दी असतात. गावातले लोक तर येतातच, पण बाहेरचे लोक नवसं घेऊन येतात. ते नवस करतात, नवस बोलतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. अशी देवी हे नवसाला पावणारी देवी आहे. थँक्यू सर. ठीक आहे. नमस्कार सर. इतके ऐतिहासिक वर्ष झाले की या मंदिरामध्ये कार्यक्रम होत आहेत, तर तुम्ही यांच्याबद्दल काय सांगाल? आत्ताच भाऊने सांगितल्याप्रमाणे जे पुरातन काळात जे सती गेलेली बाई होती, गणोरकर बाई, तिच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या लोकांनी त्या काळात, आता त्याचा कालखंड तर निश्चित नाही आहे, वेगवेगळं आहे, तर तिच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पहिले अगोदर सती मंदिराची स्थापना झालेली होती. नंतर कालांतरानं गावकऱ्यांनी इथे एक दुर्गा मंदिर स्थापन झालं. दुर्गा मंदिर झाल्याच्या नंतर मग आमच्यासारखी युवा पिढी यामध्ये आतमध्ये आली जेव्हा 2000पासून, तर त्याच्यानंतर मग आम्ही याला शीश महलचं रूपांतर केलं. कारण वरुड तालुक्यात काय आजूबाजूनं आपल्या अमरावती जिल्ह्यात पण असं शीश मंदिर नाही आहे. आता आम्हाला ते धीरे धीरे करत आहे. तर आमचं भरपूर काम तुम्ही बघतच आहे की शीश मंदिर म्हणून आम्ही एक प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे याचा मंदिराचं नाव आहे श्री सती. पहिले सती मंदिर, नंतर दुर्गा मंदिराचं, आणि नंतर आता हे शीश मंदिर पण होत आहे. आणि कार्यक्रमाची रेलचेल तुम्ही बघतच आहे. सगळ्यात मोठा उत्सव वरुडमध्ये दुर्गा मंदिरातर्फे केला जाते. त्यामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर आणि महाप्रसादापर्यंत तर सगळ्या गोष्टी एकदम उत्साहात सगळ्यामुळं केल्या जातात. या मंदिरामध्ये सती मातेची मूर्ती स्थापन करून तुम्ही लोकांना काय सांगा इच्छितो? काही नाही, आपल्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही सगळे हे कार्यक्रम करत असतो. आजकालच्या नवीन पिढीला मला एकच संदेश द्यायचा आहे की आपल्या कुठल्याच सगळ्या ज्या धार्मिक आहे, परंपरा आहे, त्या आपल्याला पार पाडावंच लागेल. कारण धर्म आहे तर सर्व काही आहे. तर त्याच अनुषंगानं आम्ही आमचे हे सगळे सोपस्कार पार पाडत असतो. धन्यवाद सर. नमस्कार. या मंदिरामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. आपल्या या मंदिरात नवरात्राच्या कालखंडात आता आम्ही जेव्हा घटस्थापना झालेली आहे, आता तुम्ही जसं बघता की मिरवणुकीच्या दिवशी खूप लोक DJ वगैरे सारखे वाद्य आणतात. पण यावर्षी आम्ही ढोल ताशा पथक नरखेडवरून म्हणजे देवीची घटस्थापना झाली त्याच दिवशी आमचा एक मोठा कार्यक्रम होऊन गेलेला आहे. तो म्हणजे ढोल ताशा पथक, जो 60 लोकांचा होता. आणि तो आपला सांस्कृतिक कार्यक्रम होता. म्हणजे जे आपले वाद्य आहेत त्याच्यानुसार आपण ते हे केला. त्याच्यानंतर आपल्याकडे 8-9 दिवस पूर्ण कार्यक्रमाची रेलचेल आहे. त्याच्यामध्ये जसं कीर्तन, भजन, भारूड, बालकीर्तनकार, जसं जयंत महाराज बाबुळकर यांचं बालकीर्तन पण आहे. त्यानंतर आरोग्य शिबिर आहे, म्हणजे एक आपलं दाताचं शिबिर आहे एक, आणि हृदयाच्या रिलेटेडवालं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे देवी जागरण, जे प्रथा आम्ही सती मंदिरातच सुरू केलेली आहे वरुडमध्ये आजपासून 15 वर्षाच्या अगोदरपासून. तर देवी जागरणचा पण कार्यक्रम आपण 30 तारखेला ठेवलेला आहे, मंगळवारी, ज्या दिवशी अष्टमी असते. त्यानंतर दसरा महोत्सव एक पूर्ण आपल्या पंचक्रोशीत वाकण्यासारखा आहे. आपल्या मंदिराचा जो हा दसरा महोत्सव आहे, हा एकदम वेगळाच अनुभूती देणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची जी हे आपण डेकोरेशन किंवा लाईटिंग म्हणतो, याची सजावट ही खूप सुंदररित्या केल्या जाते, ज्याचे सौजन्य अखर्ते बिछायत केंद्र आहे. असे खूप साऱ्या कार्यक्रमाची युवा, बालक, आपण बुजुर्ग लोकांच्या सगळ्याच्यानुसार, आणि सगळ्यात मोठं अन्नछत्र म्हणजे आम्ही महाप्रसाद जवळपास 15,000 ते 20,000 लोकांचा अन्नदान ह्या लोकसहभागातून होत असतो. या मंदिरामध्ये नेहमी येतात, तर तुम्ही या मंदिराविषयी नवरात्र उत्सवानिमित्त काय सांगू इच्छिता? हे मंदिर खूप छान आहे. मी नेहमी मंदिरामध्ये माता टेकायसाठी येते. मला खूप प्रसन्न वाटते इथे येऊन, आणि मी 9 दिवस येते. तुम्ही काय सांगू इच्छिता या नवरात्र उत्सवामध्ये या मंदिरामध्ये येऊन?
मी ह्या मंदिरामध्ये आता भरपूर दिवसाची येत आहे. तर ह्या मंदिरामध्ये कसं, ह्या मंदिरामध्ये आलं तर प्रसन्न तर वाटते. मंदिरामध्ये गर्दी पण खूप राहते आणि मंदिरामध्ये जे कोणती मनोकामना केली ते पूर्ण होते. आणि इथली सेवा पण छान आहे आणि ह्या मंदिराविषयी भरपूर जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. बस. धन्यवाद. नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही इथे येत असता तर कोणती उपासना करता? मी मंदिरात नेहमी येते, बाजारही होते आणि सर्वच चांगलं आहे इथं मंदिरात. तर आपल्यासोबत अतुलजी काळे दादा हे आपल्याला मंदिराविषयी माहिती देणार आहे, तर आपण जाणून घेऊया. हे सती माताचं मंदिर आहे. भरपूर जुनं प्राचीन काळातलं मंदिर आहे आपल्याकडे. ह्या मंदिराचा आम्ही जो उत्सव साजरा करत असतो 10 दिवसाचा, हा सगळ्या वरुड शहराच्या जे भक्त लोक आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा असल्या आहे. त्यामुळे ह्या नवरात्रात आम्ही कीर्तन, भागवत व जगराता वगैरे व ढोल पथक या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण साजरा करत असतो. तसेच लेडीज वगैरे भरपूर राहते आणि जेंट्स संख्याही भरपूर राहते. आणि ह्या मंदिराची खूप वर्षापासून या मंदिराचे जे काही पदाधिकारी आहे ते सगळे आपल्याला सहकार्य करते. तसेच वरुड शहराचे आपले लोक जे भगत लोक प्रेक्षक लोक ते आपल्या कार्यक्रम वगैरे देते, कीर्तनाचे, जागृताचे वगैरे, पथक वगैरे. आणि तसेच महाप्रसाद वगैरे भरपूर लोकांचा राहते. 15-16 लोकांचा महाप्रसाद राहते मंदिरात. आणि तसंच दररोजचा प्रसाद वगैरे, साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असते. जय माता दी. धन्यवाद दादा. नमस्कार. तर आपल्यासोबत मंगलजी तायवाडे दादा आपल्याला मंदिराविषयी माहिती देणार आहे. नमस्कार, मी सतीयोग माता मंदिर, दुर्गा माता मंदिरचे पुजारी मंगल तायवाडे. मला 7 वर्ष झालेलं आहे. पण एवढी पूजा सकाळीच 5 वाजता माझं मंदिर खोलणं आणि माझा असं आहे की 5 वाजता देवीला साडी शिंगार करणं आणि 10 वाजता आरती करणं आणि एवढं खूपच छान आहे. आणि पब्लिक एवढे लोक राहतात नवरात्रामध्ये. नवरात्रात नाही, 12ही महिने भरपूर लोक येतात दर्शनाला आणि तिची कृपा आहे की सगळ्यांनाच प्रसाद म्हणून देतात आशीर्वाद देतात. खूपच छान आहे. काही वर्षाचं इथं कार्यक्रम होतात आणि सगळे. जय माता. धन्यवाद. तशीच अजून या मंदिराविषयी ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या SVC न्यूजसोबत जोडे रहा आणि सबस्क्राईब करा.